तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे, आत्ताच तुम्ही काही महिन्यापूर्वी एक इंटरव्ह्यू बघितला असाल, त्याच्यामध्ये माधुरी दीक्षित मॅम बोलले की जेव्हा पण मी सुट्टीमध्ये जायचे तर रत्नागिरीमध्ये जायचे, तर रत्नागिरीमध्ये कुठे जायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। माधुरी दीक्षित मॅम त्यांचा आजोळ काहीतरी इथे जसा ऐकलंय। हो, माझी भाची ती। हे जे तुम्ही बघताय हे माधुरी दीक्षित मॅम। अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, केम चो, कसा काय, हेलो एंड वेलकम, वनक्कम, जय भीम। मी राहित फकीर मोहम्मद सोलकर आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहे। तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की एक वर्षापूर्वी मी कोकण रत्न सिरीज ही सुरू केली होती आणि पहिलाच व्हिडिओ मी बनवला होता माधुरी दीक्षित मॅम यांच्याबद्दल, त्यांचा गाव तुम्हाला मी दाखवला होता। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे, आत्ताच तुम्ही काही महिन्यापूर्वी एक इंटरव्ह्यू बघितला असाल, त्याच्यामध्ये माधुरी दीक्षित मॅम बोलले की जेव्हा पण मी सुट्टीमध्ये जायचे तर रत्नागिरीमध्ये जायचे, तर रत्नागिरीमध्ये कुठे जायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। घर आहे रत्नागिरीमध्ये, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा, एक चांगला व्लॉग देण्याचा प्रयत्न असेल। तर चला जाऊया, चला प्रवासाला सुरुवात करूया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इथून आपल्याला फाटक हायस्कूल आहे ना, तिथे जायचं, जवळच आहे, लाला कॉम्प्लेक्स। संविधानचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। संध्याकाळची वेळ आहे, 5:30 झालेले आहेत। जयस्तंभ एसटी स्टँड तर नवीन बनत आहे, तुम्ही बघा, तुम्ही बघू शकता श्रीराम मंदिर राईट साईडला। आणि फाटक हायस्कूल जायला इथून पण रोड, आतूनच जाऊया आपण। रामाडी थोडंसं मार्केट सुद्धा तुम्हाला दाखवतो मी, मार्केट कसं आहे बघा। छोटा होतो तेव्हापासून इथे शॉपिंगला यायचो मी। इथून आपल्याला राईटला जायचं। याच्या अगोदर पण मी एकदा रत्नागिरीचं त्यांचं घर शोधत होतो, कित्येक जाग्यावरती फिरलो मी, इथे तिथे, पावसला गेलो, कर्ल्याला गेलो, मग कमेंट्समध्ये आलं की असं असं जायचं आहे तुम्हाला, इथे ते जायचं आहे। तर आज पण आपण जाऊन बघूया नेमकं त्यांचं घर तिथे आहे का। सर्कल आहे हे बघा, इथे आहे फाटक हायस्कूल। हे हायस्कूल जवळच आहे, कुठेतरी विचारूया आपण, सर्व इथे थांबले आहेत आता। फाटक हायस्कूल, एखादा दुकानावरती इथे विचारूया, यांना माहिती असेल, कारण यांचा जुना दुकान आहे, तर इथेच विचारून बघूया आपण। आता माधुरी दीक्षित मॅमचं गाव इथेच यायचे ना ते? तुम न्यू आहे? मला वाटलं जुने आहेत म्हणून विचारायला गेलो, ते बोलले मी न्यू आहे। इथे विचारूया। फाटक हायस्कूल जवळ बघा, माधुरी दीक्षित मॅमचा आजोळ इथेच आहे ना? शिर्के इथेच आहे ना त्यांचं कुठेतरी? हां, लिमिये सर वरती आहे। फाटक हायस्कूल जवळ नाही, म्हणजे मला एक कमेंट आला होता की फाटक हायस्कूल जवळ तुम्ही जाऊन विचारा, मग ते बोललेत की वरती माळ नाक्यावरती आहे, 100% असं बोलले आहेत की 100% आहे। तर आता तिथेच जाऊन बघूया आपण। इथून जातो ना, हा रोड इथूनच जातो, लेफ्ट, वरतीच जायचं आहे मला।
मंदिर आहे बघा. शिर्के हायस्कूल. माल नाका. लिंबिये हा इथेच कुठे बोलले हेडेकर मिठाई जवळ. हा अच्छा ही गली आहे ती. हा आहे रस्ता लेफ्ट. आमंत्रण. लिंबियावाडी इथेच आहे ना हीच. अच्छा माधुरी दीक्षित यांचा आजोळ कुठे आहे. इथे. अच्छा अच्छा आपले जेवढे सेलिब्रिटीज आहेत ना त्यांचे आजोळ त्यांचे नेटिव्ह प्लेस होतो. तर माधुरी दीक्षित मॅम त्यांचा आजोळ काहीतरी इथे जसा ऐकलंय मी. इथेच आहे का चुलत घर ते. होय का खरंच. हो माझी भाची ती. होय ना. थोडं 5-10 मिनिटं द्याल का तुम्ही तुमचे. या मग कुठे बसायचं. येतो येतो. थँक्यू. हा आलोय ते पोचलोय. तर आता आपण लिंबियेवाडी आहे ते पोचलेलो आहोत. नमस्कार सर. नमस्कार. माझं नाव उल्हास प्रभाकर लिंबे. आमचं लिंबे कुटुंब आधी ते जवळजवळ 150 वर्ष आहे. हे आमचं घर 1931 सालापासून आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारकिर्दीत माझे आजोबा स्वातंत्र्य लढ्यात होते आणि तेव्हापासून आम्ही इथे राहतोय. अच्छा. आमच्या समोरचं घर आहे ते शेठ लिंबे म्हणून यांचं होतं आणि त्यांच्या मुलीची मुलगी म्हणजे माधुरी दीक्षित. अच्छा. तर लहानपणी ते यायचे. हां 11वी-12वी होईपर्यंत जवळजवळ 15-16 वर्षाच्या होईपर्यंत इकडे यायच्या. ओके. तर एकदा फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेलं त्याच्यानंतर कधी आले. त्यानंतर 3-4 वेळा आल्या. मग त्यांचं बिझी शेड्यूल असल्यामुळे ते येऊ शकले नाही तिकडे. अच्छा अच्छा. तुमच्या गणपतीत वगैरे आमच्याकडे सगळ्यांचे कार्यक्रम व्हायचे. भजनं व्हायची. गाण्याचे नाचाचे वगैरे कार्यक्रम व्हायचे. अच्छा. त्यावेळेला त्या त्याच्यात सहभागी असायच्या. ह्या घरी यायचे. हो इकडे पण यायच्या. हा तुमचा 1931 पासून तसंच घर आहे. हो. काय रिपेअर नाही केलेलं. रिपेअर म्हणजे रिन्यू केलंय फक्त. रिन्यू केलं पण मेन स्ट्रक्चर आहे ते तसंच ठेवलं. ओके. तर तुम्ही त्यांचे मामा लागतं काय. चुलत मामा. चुलत मामा लागतं. ओके. त्यांचे सख्खे मामा म्हणजे ते कुमार लिंबे, चिपळूणचे लिंबे, डॉक्टर लिंबे, विजय लिंबे वगैरे त्यांचे सख्खे मामा. आमचं घर आहे चुलत घर. अच्छा. तर ह्या वाडीत किती घरं असतील तरी. ह्या वाडीत त्यावेळेला 3च घरं होती. तिघांकडे गणपती यायचे. आता ह्या समोरच्या 2 अपार्टमेंटची जागा त्या लोकांनी विकली. म्हणजे तिथे बिल्डिंग झाली फक्त आमचंच घर राहिलं. ओके. म्हणजे तुमचंच आता घर आहे ते फक्त. तर ती पूर्ण बिल्डिंग आता त्या तिथे घर होतं अगोदर. किती वर्षापूर्वी तुम्ही सांगताय सर तिथे घर होतं. हे साधारण 2000च्या दरम्यान विकलं त्यांनी. 2000च्या दरम्यान. ओके. 2000च्या दरम्यान विकलेलं आहे. ते समोरची जी पूर्ण बिल्डिंग दिसते ना आपल्याला तिथे अगोदर घर होतं आणि ह्यांचं आहे ते आता फक्त 2च घर राहिली तुमचे. एकच आमचं राहिलं. बाकी आमच्या चुलत भावांचं घर पण विकलं नाही. ते पण विकलं काय. ओके. म्हणजे आता फक्त हा एकच घर राहिलेला बघा इथे. आणि अतिशय खूप मोठी अशी जागा आहे आणि असं बाहेर सिटी आहे. तुम्हाला वाटणार पण नाही. असं वाटेल की आतमध्ये कुठेतरी आलोय आणि बाहेर सिटी असं वाटणार नाही. पूर्ण गावाचं फील आहे बघा इथे. मस्त जागा आहे. आणि यांचं घर पण तुम्हाला दाखवतो. 1930 हे बघा हरिभुवन. हे घर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. सर आपल्याला थोडाफार त्यांचं घर देखील दाखवतील आणि घरामध्ये काही आठवणी असतील माधुरी दीक्षित मॅमचे ते देखील सांगतील. तर माधुरी दीक्षित मॅम आता त्यांचा रिसेंट एक इंटरव्ह्यू बघितला आम्ही. तेव्हा ते बोलले की रत्नागिरीमध्ये लिंबिये आहे ते माझा आजोळ
बरोबर, ती गोष्ट खरोखर आहे ना? बरोबर, इथेच आहे ना? हो. तर माधुरी दीक्षित यांचे आई इकडचेच हा आहे ना? हो. हा, त्यांची आजी होती समोरच्या अपार्टमेंट मध्ये, त्यांना भेटायला त्या 2-3 वेळा आलेल्या आहेत तिकडे. अच्छा ही अपार्टमेंट व्हायच्या पूर्वी आल्या होत्या त्या, आणि माझ्या चुलत भावाच्या लग्नात आल्या होत्या. अच्छा, तुमच्या चुलत भावाच्या लग्नाला आलेले. त्या फिल्म स्टार झाल्यानंतर 2-3 वेळा इकडे आलेले आहेत. हा, आणि त्याच्यापूर्वी लहान असताना खूप वेळा आलेले. लहान असताना खूप वेळा यायचे का? हे जे तुम्ही बघताय हे माधुरी दीक्षित मॅम इथे यायचे खूप वेळा याच घरी. आणि इथे फक्त 3च घरं होती, एक इथे, एक इथे आणि एक समोरच्या इथे. तुम्हाला दाखवतो आता कुठे बिल्डिंग झाली आहे ना, ते तुम्हाला दाखवतो. ते त्यांचं मूळ घर. ते त्यांचं मूळ घर ना? हे समोर बघा, हे समोर जे तुम्ही बघताय ना बिल्डिंग, हे बिल्डिंग इथे त्यांचं मूळ घर होता. आणि त्याच्यानंतर मग 2000 साली हे विकलं. त्याच्यानंतर मग इथे ही बिल्डिंग झाली. आता फक्त एकच घर राहिलेलं आहे लिंबे यांचा, आणि काका इथे आहेत बघा. त्यांना मस्त. तर जुना आतमध्ये पण तसंच जुना स्ट्रक्चर, असं लाकूड बिकूड वापरलेलं आहे का? हो. दाखवाल थोडा? हो या. हे बघा 1930चं घर आहे. थोडाफार रिन्यू केलेलं आहे, परंतु स्ट्रक्चर तेच आहे. हे जिन्ना आहे पूर्वीच्या काळातला. हा हा हा. हे सागवान आहे? नाही, फणस वगैरे. फणस आहे. पण 1930 सालातलं लाकूड आहे ते तसंच आहे अजून. ओके, 1930 सालाचं लाकूड तर अजून आहे. आणि ह्या कमानी होत्या अशा. पूर्वी सिमेंट कॉन्क्रीट आणि स्लॅब सिस्टीम नव्हती, तेव्हा ते अशी कैची करून कमान करायचे आणि त्याच्यात शेवट चिकी बसवायचे. बरोबर. तर त्या पद्धतीचं घर आहे. हो. आता तुम्ही रिन्यू केला त्याला? हो, 2 वर्षापूर्वी रिन्यू केलं. छान असं घर आहे बघा. किचन विचन बघा तुम्ही, खूप छान असं घर आहे. ह्या घरी येऊन गेलेले आहेत माधुरी दीक्षित मॅम? जुना होता तेव्हा? हो. ओके. तेव्हा गणपतीत वगैरे यायच्या त्या इथे, आई बरोबर यायच्या. आहे ना? ओके. त्यांची आई ते येत असतील ना नेहमी? हा, त्यावेळेला यायच्या ना, माहेरी यायच्या त्यावेळेला. त्यावेळेला ह्या पण यायच्या. अच्छा, तुमच्याकडे काही फोटोज नाही का त्यांच्या आई बरोबरचे, माधुरी दीक्षित मॅमचे बरोबरचे फोटोज? त्यांचे इथे कोण नातेवाईक राहतात का तिथे त्या साईडला? तिथे आता कोणच राहत नाही त्यांचं. त्यांचा एक मामा पुण्याला राहतो, कुमार लिंबे म्हणून, आणि एक डॉक्टर लिंबे ते चिपळूणला राहतात. तिकडे जावा तुम्ही पाहिजेत तर. काकांनी आता पाणी आणून दिलेलं आहे. चहा पण विचारत होते, पण मी बोललो चहा नको बघा. मला पाठवा. हो, नक्की नक्की तुम्हाला पाठवेन. नंबर देऊन ठेवा माझा. ओके. की जेव्हा पण सुट्टीत जायचे ते इथेच येऊन पण आता त्यांच्या घरातलं काहीच राहिलेलं होय नाही, काहीच नाहीये. तेच बघा, पूर्ण बिल्डिंग झालेली आहे. त्यांचं पडेल कॅन्टीनचं घर आहे ना, ते मी दाखवलं. पडेल गावचा. अच्छा. त्यांचं मूळ घर ते दाखवलं मी. मस्त बघा. चला काका, येतो. थँक्यू. काकांनी खूप छान अशी आपल्याला माहिती दिली. ठीक आहे ना. वैभव विहार कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, ह्या इथे पहिले त्यांचं घर होतं जुना. सहा झालेले आहेत. हॉटेल आमंत्रण फेमस आहे खूप. कमेंट आले होते ना इथे तिथे, त्या सर्व जागेवरती जाऊन आज मला समाधान झालं आहे की मी फायनली त्यांचं घर बघितला. घर ते नाही बघू शकलो, परंतु ते जिथे यायचे ती जागा मी बघितली आणि तुमच्यापर्यंत एक छान माहिती देण्याचा प्रयत्न केला. शिर्के हायस्कूलजवळ खाली ते मेकॅनिक होते ना, ते बोलले 100% तिथे जायचे, 100%. तेव्हाच मी त्यांचा कॉन्फिडन्स बघून मला वाटलं की हो, खरोखरच असेल. तर आता मी इथे आलेलो आहे. व्ह्यू, माझा इंट्रो येतो व्हिडिओचा, तुम्हाला माहिती असेल माझा इंट्रो येतो इकडचाच आहे. इथे शूट केलेला मी. अनिस मुकादम भाई त्यांच्याबरोबर अतिशय सुंदर छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजामाता उद्यान. आतमध्ये जाऊया, थोडा तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो मी.
किती एंट्री आहे? छत्रपती संभाजी महाराज हेल्मेट ठेवलाय तिथे. इकडचा व्ह्यू दाखवतो. व्ह्यू बघा. वरती घेऊन जातो आणि वरनं तुम्हाला दाखवतो मी व्ह्यू. काय व्ह्यू आहे बघा, काय जबरदस्त व्ह्यू आहे. थोडा वेळ मला असंच राहायचा होता म्हणून मी आहे ते आलो आणि इथे येऊन काय पीस आहे, ते शांती आहे. तर कशी वाटली आजची व्हिडिओ तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही व्हिडिओवरती अजूनपर्यंत आहात तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. खुदा हाफिज. मिलते वापस अगली वीडियो में. लव यू ऑल.